हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत खारी. काय काय लागणारे साहित्य ते आपण बघूयात. चल, एक मोठी वाटी आपण मैदा घेतला आहे, मीठ घेतलं आहे, तीळ घेतलं आहे आणि ओवा घेतला आहे. एक बाउल घ्यायचं, त्याच्यात आपण पीठ टाकलं आहे, मीठ टाकायचं आणि ओवा क्रश करून टाकायचा. हातावर थोडं क्रश करून घ्यायचा, मग टाकायचं, कारण की तो स्मेल असतो तो पूर्णपणे. तो तीळ टाकून देऊ आणि ऑइल 2 चम्मच तेल टाकलं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. ठिबा जाईल असं पण मिक्स करून घेऊ. मिक्स झालं आहे आपलं, बघू शकतात मूठ बांधली जाते आपले. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला गोळा तयार करून घेऊ. सॉफ्ट थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त एकदम टाकलं ना मग तो सैल पडेल परत. झाला आहे आपला गोळा तयार. थोडंसं ऑइल लावून त्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. आता झाकून त्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. एक वाटी घ्यायची, त्याच्यात तूप घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवर असेल तर 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा. मी इथं मैदा घेतला आहे. त्याला चांगलं फेटून घेऊ. फेटलं गेलं की सॉफ्ट होईपर्यंत फेटायचं आहे त्याला. बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट झालं आहे आपलं बॅटर. मी अंदाजे घेतलं आहे, जर तुम्हाला कमी पडलं तर तुम्ही घेऊ शकता, अजून बनवू शकतात. गोळा घेतला, आता त्याला थोडंसं ऑइल लावून सॉफ्ट करून घेऊ. छान सॉफ्ट झाला आहे आपला. त्याला राऊंड करून आपण चार भाग करून घेऊ, त्याचे कट करून घेऊ. सेम कट करून 4 तुकडे केलेत. त्याला एक एक गोळा घेऊन आपण चपातीसारखं गोल लाटून घेऊ. आणि तिकडं तेल ठेवलं आहे आपण तापवायला, तोपर्यंत आपलं इकडचं होईल. कमी गॅसवर तेल ठेवून द्यायचं. थोडं थोडं पीठ लावून चपाती कशी लाटतो तशी लाटून घ्यायचं. आपले 4 चपात्या होणार आहेत. सगळ्या असं 4 चपात्या आपण लाटून घेऊ. झालं आहे आपल्या. आता लास्ट झालं आहे. आता त्यालावर एक चपाती घ्यायची, त्याला स्पूनने नाही लावायचं. स्पूनने लावलं की चपाती आपली फाटू शकते, त्याच्यामुळे हातांनी हळूहळू वरती लावून घ्यायचं आहे. एक चपातीला लावलं की पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि थोडासा मैदा टाकायचा आहे वरून. दुसरी पण आपण त्याच्यावर तशीच ठेवू आणि त्याला पण आपण लावून घेऊ. ते सगळे लावल्या गेल्या आपल्या. आता जे उरलेलं आहे ते पूर्ण लावून घेतलं आहे. आता त्याला फोल्ड करून घेऊ आणि हलक्या हाताने लाटायचं आहे. त्याला जास्त जोर लावून नाही लाटायचं. पीठ लावून घेऊ आणि ज्या शेपने आहे त्या शेपने आपण लाटू शकतो. गोल पण झाली तरी चालेल, साईडने आपल्याला कट करता येईल. हलक्या हाताने लाटायचं आहे. लाटली गेली आणि साईडने कट करून दिलं आहे मी. आता त्याला आपल्या ज्या शेपने खारी हवी असेल त्या शेपने कापून घ्यायचं आहे. कट झालेली आहे. साईडने थोडी मोठी झाली म्हणून साईडचं कापून घेतलं आहे मी, कट केलं आहे.
आता त्याला तेल तापायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण करूयात. बघू शकतात मी किती लेंथ ठेवली त्याची. आता तेलात आपण टाकून देऊ. असंच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूयात. डबल टॅप करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बघू शकतात तुम्ही किती छान तळले गेले. कमी गॅसवर आपण जेवढं हे केलं त्याला तळलं तेवढे छान क्रिस्पी येतात. ते गार झालं की क्रिस्पी येतात. पण छान झालेत, खूप छान. बघू शकतात तुम्ही. त्याला काढून घेऊ. आता सगळे आपण तळून घेतलेले आहेत. बघू शकतात खूप छान, म्हणजे टेस्टी. तुम्ही सांगूच शका. तुम्ही खरंच ट्राय करा, हे नक्की ट्राय करा. सगळे काढून घेऊ आपण तळून. तुम्हाला दाखवते लास्टमध्ये गार झालं की. हे बघू शकतात लेयर पडले आहेत त्याला. मला माझी खुशी होते. छान येतात तेव्हा. बघू शकतात. वाव, चहाचा टाईम पण होता. चला बाय बाय, थँक्यू. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down.